तर महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार अशी चर्चा सध्या जोर धरते आहे आणि अशामध्येच धाराशिव इथे राजकीय फेरबदल होऊ शकतात असे संकेत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले। त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील हे ठाकरेंची साथ सोडणार अशी चर्चा सुरू झाली। मात्र कैलास पाटील यांनी ही चर्चा फेटाळली आहे। सत्ता गेली म्हणजे आम्ही पक्ष सोडणार असं नाही, संघर्ष करू आणि पक्ष वाढवू असं त्यांनी ठणकावून सांगितलंय। त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अप्पासाहेब शेळके यांनी। राज्यभरात शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची चर्चा आहे आणि या चर्चेमध्ये एक नाव आज आणखी जोडलं गेलंय, ते म्हणजे धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांचं। हे कैलास पाटील ज्यावेळेस एकनाथ शिंदेंनी बंड केलं त्यावेळेस गुजरातच्या वाटेवरून परत आले, मात्र आता ते वेगळी वाट चोखाळतील असे संकेत शिवसेना एक शिंदे गटाकडनं दिले जातात आणि स्वतः कैलास पाटील आपल्या सोबत आहेत। काय त्यांचं म्हणणं आपण जाणून घ्या। गुजरातच्या वाटेवरून तर तुम्ही परत आला होतात, मात्र आता वेगळी वाट काही करण्याचा निर्णय आहे तसे संकेत मिळत आहेत। संकेत जी लोक देत आहेत किंवा तुम्ही तुमच्या बातम्यातून बघितलं, सध्या आपण बघतोय की नवीन सरकार स्थापन झाल्यापासून अस्वस्थ कोण आहे? काही लोकांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता दिसते, काही लोकांच्या वागण्यातून अस्वस्थता दिसते। त्यामुळं ही अस्वस्थता ठाकरे गटात कुठंच नाही। मी 2022ला ज्यावेळेस काहीतरी चुकीचं होतं असं माझ्या लक्षात आलं, त्यानंतर मी आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांना संपर्कात होतो आणि जीवावर उदार होऊन मी परत आलेलो आहे। आणि त्यावेळेस मला जाण आहे की आम्हाला आमदार आम्हाला जी पदं मिळालीत हे शिवसैनिकांमुळे आणि उद्धवजी ठाकरे साहेबांकडून मिळाले। त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत कालही होतो, आजही आहोत आणि उद्याही राहणार। त्यामुळे आम्ही असं वेगळा काही निर्णय घ्यायची गरज नाही आणि अस्वस्थता कुठे आहे हे आपण तपासावं। आपण व्हिज्युअल्स बरेच बघता, दाखवता। कुठे वाटते अस्वस्थता? तुम्हीच तपासा, सगळा महाराष्ट्र बघतोय कोण अस्वस्थ आहे कळतंय। त्यामुळे अस्वस्थ लोक फुटतील का? जे स्वस्थ आहेत ते फुटतील। आम्ही संघर्ष करू, सत्ता आली नाही म्हणून आम्ही कुठेही पक्ष बदलणार नाही किंवा उद्धवजी ठाकरे साहेबांची साथ सोडणार नाही। आम्ही संघर्ष करू आणि आमचा पक्ष वाढवू। आम्ही संघर्षाची तयारी आहे आमची आणि आमची निष्ठा ही उद्धवजी ठाकरे साहेबांसोबत होती, आहे आणि उद्याही राहणार। तुमचे जुने मित्र, जिल्ह्याचे नवे पालकमंत्री, पहिल्याच त्यांच्या दौऱ्यात खूप खेळीमेळीचं वातावरण पाहायला मिळालं। तुमची जवळीक ही थोडी चर्चेचा विषय बनली आणि यामुळेच ही खरं तर चर्चा जास्त प्रमाणात सुरू झाली। नाही, ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत। आमची निष्ठा आमच्या पक्षासोबत आहे, आमचे उद्धवजी ठाकरे साहेबांसोबत आहे आणि पालकमंत्री म्हणून ते पहिल्यांदा आज आले होते। आणि जिल्ह्याच्या विकासाच्या बाबतीत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मग तुमची काय इच्छा आहे का आम्ही भांडणं करावी म्हणून? जिल्ह्याच्या विकासाच्या बाबतीत जर सकारात्मक जर ते घेत असतील तर विकासाच्या दृष्टीने आम्ही सकारात्मक गोष्टी घेतात तर आम्ही सोबत राहू, पण त्याचा अर्थ वेगळा कोणी घेऊ नका। त्यांचं ते पक्षात राहतील, आम्ही आमच्या पक्षात राहू आणि लोकांच्या विकासाच्या दृष्टीने जी काम आहेत ते आम्ही सकारात्मक जर त्यांनी गोष्टी घेतल्या आम्ही त्यांना सोबत राहू। पण पक्ष म्हणून तुम्ही असं काही म्हणजे त्यांनी आमची खेळीमेळी वातावरणात बैठक झाली त्यात काय असं समजायचं नाही की सगळेच एका पक्षात गेले। मग त्या ठिकाणी भाजपचे आमदार होते, त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार होते, मग आणि आम्ही शिवसेनेचे 3 जण होतो। मग सगळेच खेळीमेळी तुमची इच्छा आहे का असं काही? प्रताप सरनाईक म्हणतायत आगे आगे देखो होता है क्या, धाराशिव मध्ये बदल घडला तर नवल वाटायला नको। नाही, त्यावर मला काय बोलायचं नाही। येणारा काळच आपल्याला दाखवून देईल की धाराशिव मध्ये काय बदल होतात। या ऑपरेशन टायगर मध्ये शेवटचा प्रश्न की सगळ्यात जास्त प्रामुख्याने चर्चा होती म्हणजे केंद्र सरकारची शिवसेनेचे खासदार फुटीची चर्चा जरा जास्त जोर धरते। आपले खासदार शिवसेनेचे आहेत, तुमचे मित्र आहेत, काही चर्चा ह्या संदर्भात झाली? मी असेल किंवा खासदार साहेब असेल, 2022चं जे बंड झालं किंवा जी चर्चा होती त्यावेळेस आम्ही दोघाही मिळूनच होतो आणि आजही मिळून आहे। तर आमची निष्ठा ही उद्धवजी ठाकरे साहेबांसोबत आहे, शिवसेनेसोबत आहे, होती आणि उद्याही राहणार। तर हे होते कैलास पाटील। आमची निष्ठा ही उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहे, आजही होती आणि उद्याही राहील हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय। अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।